मंचर शहरामध्ये ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत व माता भगिनींच्या सर्वांच्या तोंडावर फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे जनसेवक संजय भाऊ थोरात व त्यांच्या सूत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्राचीताई आकाश थोरात। आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, त्यांनाच आम्ही निवडून देणार आहोत, ही एकच चर्चा सर्वत्र मंचर शहरात पाहायला मिळत आहे। गेले अनेक वर्ष प्रामाणिकपणे निस्वार्थी भावनेने केलेले काम, लोकांचं काम, त्यांची सेवा, त्यामुळे नागरिक त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे। माझं नाव ज्ञानेश्वर रामचंद्र बानगेले चिचोटी मळा तालुका भाऊ थोरात सेवक संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून काय कामं झाली आहेत तेवढं सांगा। यांच्या माध्यमातून बरीच कामं झालेली आहेत। आता मागे आम्ही त्यांच्याकडे गेलो, बिबटेचं आमच्या इकडं जास्ती क्षेत्र असल्यामुळं बिबटे श्रवण क्षेत्र तर बहुतेक भरपूर बिबटे होते आणि त्याच्यामुळं रोडला सगळं गवत आलं होतं। रोड डांबरी झाला नाही असं नाही, पण गवत आल्यामुळं बिबटे लपून राहायचे आणि लपून राहिल्यामुळं मग ती मुलं घाबरायची, आम्हीसुद्धा राहायला घाबरायचे। तर त्यांच्याकडे आम्ही संजय भाऊ थोरात यांच्याकडे गेलो, तर ते गेल्याच्या नंतर आम्ही विषय काढला, असं होते साहेब, इथं सगळी दाटी झाली, लोकांना येता येत नाही, लहान मुलं शाळेला येतात जातात, त्याच्यामुळं मग त्यांनी लगेच JCB लावून हे सर्व घाण इकडची काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यातून एक बरं वाटलं आणि आता आम्ही काय बिंदास राहतो। दुसरं एक, आम्हाला इथं लाईटची सुद्धा सोय नव्हती, वारंवार बोलून सुद्धा कोणी लाईट देत नव्हतं, तर त्यांच्याकडे आम्ही जाऊन सांगितलं तर साहेब लाईटसुद्धा नाही आहे। मग त्यांनी आम्हाला हे पोल जेवढे इथून तिथून ते जे पोल दिसतात का तेवढं त्यांनी आम्हाला काम करून दिले। जनसेवक आहेत ते आणि ती पहिल्यापासून चांगली कामं करतात, हातात करतात। मागंसुद्धा त्यांनी त्या ही मोरी आहे ना, ह्याच्यावर मोरम टाकू त्यावेळेला वाहून गेलं होतं, तर त्यांनी ती माती बिती टाकून दिली, त्याच्यामुळं आम्हाला जायचा सुद्धा प्रश्न मिटला। आणि दुसरं गोष्ट अशी सांगायची, आता ही निवडणूक आहे आता सध्या, तर त्यांची सून जी आहे ना, तर हे प्राचीताई थोरात ह्या शिकलेल्या आहेत आणि शिकलेल्या माणसं काय ती म्हणजे त्यांना ज्ञान असल्यामुळे ते भरपूर कामं करायला, अडाणी असून का तिथं काय फायदा नाही, कारण निस्तेज आपलं चाललं आहे। तर त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे हे चिचोटी मळ्यातल्या लोकांचं, तर प्राचीताई थोरात याला ही मतं देणार आहेत आणि गावाने द्यावं अशी आमची इच्छा आहे। आणि त्यांची कामं, आणि ते सुद्धा उद्योजक आहेत, प्राचीताई जे आहेत ना उद्योजक, त्यांच्याकडं महिला जे आहेत अशा बरेच महिला आहेत, माझ्या अंदाजे 70-80 महिला बी कामाला आहेत, पुरुष बी आहेत, लेडीज आणि जेंट्सचे सर्व आहेत, तर ते रोजगार बी देतील आणि गावचा सुद्धा ते विकास चांगला करणार आहेत। गावच्या विकासाला कुठं ती काही कमी पडून देणार नाहीत ज्ञान असल्यामुळं। तर आमचा हे चिचोटी मळा जी एवढी जी घरं आहेत यांचा आमचा एक घिशे आहे, साहेब आहेत आपले नंदुशेठ घिशे, जयसिंगजी घिशे, यांचा सगळा त्यांना पाठिंबा आहे मळ्याचा, त्याचं काय वाद नाही। तर आमच्या मनाने असं आहे का संजय भाऊच्या सुनबाईला निवडून लोकांनी द्यावा, इथल्या मळ्यातलीच पाठिंबा यायची। दुसरी गोष्ट अशी का हे BJP सुद्धा ओरिजिनल BJP आणि डुप्लिकेट BJP, आता काही त्यांची नावं घ्यायची काही जरूर नाही। ओरिजिनल डुप्लिकेट म्हणजे कसं काय? ओरिजिनल म्हणजे असं आहे का हे संजय भाऊची ओरिजिनल BJP, जनतेची कामं करणारे म्हणजे BJP। आता हे डुप्लिकेट BJP kanji बघा ते वरवर बोलतात आणि कामं तर काही नाही, इकडे गेले तिकडे गेले, कामं काही करते नाहीत। हे जे गेलं का कधी जातं त्यांचा दरवाजा खुल्ला आहे, या काय काम येतं काम करून देतात। तुमचं लाडकी बहीण असू द्या, तुमचं दुसरी काय अशी कामं असू द्या, पॅन कार्ड असू द्या, तुमचं काय श्रम कार्ड असू द्या, काही कोणाला अडचण होत नाही। त्यांनी अशी भरपूर कामं केलेली आहेत, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठिंबा राहणार आहेत। तुमचं म्हणणं आहे की प्राचीताई शिकलेले आहेत, नगराध्यक्षपदाच्या मानकरी खऱ्यात ते आहेत? मानकरी आमचं म्हणजे ते जे मानकरी तेच आहेत ना, मग शिकलेले आहेत भयंकर त्या, आणि त्याच्यामुळे उद्योजक आहेत ना, त्या मुळामध्ये उद्योग बी शिकलेले बी आहेत, त्याच्यामुळं मंचरचा तो भरपूर विकास करतील। मंचरचं कोणती जी योजना असेल ते खिचून आणतील, केंद्राकडून म्हणा, केंद्राकडे नाही तर महाराष्ट्रातून म्हणा, गव्हर्नमेंट, त्यांना तेवढं ते ज्ञान आहे, अनुभव आहे त्यांना। अनुभव म्हणजे शिकलं म्हणजे अनुभव आलेलाची, तर ते करतील। त्याच्यामुळं आमच्या मळ्यातला त्यांना पाठिंबा आहे आणि गावांनी त्यांना पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे।